नमस्कार रसिक श्रोते हो. आज आपण ऐकणार आहोत नारायण धारप यांची कथा अंधारातील उर्वशी. कथासंग्रहाचं नाव पण आहे अंधारातील उर्वशी. ही कथा दीर्घ आहे, म्हणजे अतिदीर्घ आहे, म्हणून आपण 2 भागांमध्ये वाचणार आहोत. हा आजचा पहिला भाग आहे आणि आजचा भाग ऐकणाऱ्यांनी दुसरा भाग अवश्य ऐका, कारण तेव्हाच त्याच्यामधल्या रहस्याची उकल होते आहे किंवा रहस्य आपल्यापर्यंत पोचतं आहे. ऐकूया. अंधारातील उर्वशी. दारावर टकटक झाली. मग अनिलच्या ध्यानात आलं की काही क्षणापूर्वीही दारावर टकटक झाली होती. त्याच्या लिहिण्याच्या नादात त्याने तिकडे लक्ष दिलं नव्हतं. आता दुर्लक्ष करून चालणार नव्हतं. त्याने हातातलं पेन मोठ्या नाखुशीने खाली ठेवलं आणि दार उघडण्यासाठी तो आला. दाराबाहेर गीता उभी होती. हसरी, उत्सुक, खेळकर गीता. त्याच्या चेहऱ्यावरची नाराजी क्षणात पुसली गेली. काय लेखक महाराज, इतकी का तंद्री लागली होती? गीता आत येत म्हणाली. ती खोलीत आली आणि चैतन्याने एकदम भारल्यासारखी झाली. तिचा हसरा आवाज, तिचं लवणारं तरुण शरीर, तिच्याबरोबर खोलीत आलेला मंद सुगंध. तिच्यावर त्याचे डोळे खिळून राहिले होते. ती त्याच्याकडे वळली, परत हसली. खरोखरच तंद्रीत होतास तू अनिल. हो, लिहायला घेतलं होतं खरं, तो म्हणाला. आवडतं? हो. टेबलावरचे कागद जुळवीत अनिल म्हणाला आणि मग न राहवून म्हणाला, गीता, आज जवळजवळ 1 प्रकरण संपलं. मग दाखव ना वाचून, गीता एका आराम खुर्चीवर आरामात बसत म्हणाली. अनिल ही टेबलापाशी बसला. कागद व्यवस्थित जुळवून तो म्हणाला, पूर्वी कुठपर्यंत ऐकलंयस? रामदास आणि गंगावतीची पहिली भेट झाली होती ना, तिथपर्यंत. ठीक आहे. अनिलने वाचण्यास सुरुवात केली. शेवटपर्यंत गीता अगदी तन्मय होऊन ऐकत होती. काही ठिकाणी तिच्या चेहऱ्यावर एक मंद हास्य उमटत होतं आणि तेही नैसर्गिकच होतं, कारण अनिलची गंगावती ही गीताचीच एक व्यक्तिरेखा होती. तोच तो हसरा मनमोकळा स्वभाव, त्याच त्या सवयी. सुरुवातीला तिने जरासे आढेवेढे घेतले होते, पण अनिल जरा त्वेषाने म्हणाला होता, छे, मी तुझं काही एक ऐकणार नाही गीता. गीता ही गंगावती मराठी वाङ्मयातली एक अमर नायिका होणार आहे आणि तुझाच तो मान आहे. आणि मग तिला तक्रार करायची आठवणही राहिली नव्हती. त्याच्या कथेतील पात्रांशी आणि प्रसंगांशी ती अगदी एकरूप होऊन गेली होती. प्रसंग रोजचेच होते, पण त्याच्या सर्वंकष सहभावनेच्या झोताखाली त्यांना एक वेगळंच आकर्षक रूप आलं होतं. त्याची कथा जशी खुलत गेली तशी गीता त्या सर्व प्रसंगात एकरूप होऊन गेली होती. त्याचा काही भाग लिहून झाला की त्याचं वाचन हा एक नेहमीचाच उपक्रम होता. मात्र असं नाही की अनिलच्या प्रत्येक शब्दाला तिची मान्यता असे. त्या दोघांचे त्यावर दीर्घ वादविवादही होत. कधी तो तिचं ऐके, कधी त्याला तिची मतं पटत नसत. पण तिची मतं दुर्लक्षणासारखी खास नव्हती. गीता सुविद्य होती. तिने समजून असं खूप वाचन केलं होतं. शेवटचा कागद वाचून अनिलने तो खाली ठेवला. काही क्षण शांततेचे गेले आणि मग गीता कथेतल्या एका प्रसंगाबद्दल म्हणाली, अनिल, गंगावतीला तू विनाकारण मोहात पाडतोयस. तिच्याकडे पाहत अनिल जरासा हसला आणि मग म्हणाला, गीता, पुढच्या एका संदर्भासाठी हा संदर्भ आहे. आता मी तुला सांगत नाही, पण एकंदरीत तुझं मत काय झालं आहे? तुला माहीतच आहे अनिल, उत्कृष्ट मराठीतली एक असामान्य कादंबरी ठरण्याइतकं. असामान्य वगैरे मला नाही कळत हो, ते काळच ठरवणार आहे. पण तुझ्या बाकीच्या लेखनाचं काय? त्यात प्रगती आहे की नाही?
खरं सांगू गीता, सध्या तरी गंगावतीशिवाय मला इतर काही सुचत नाही. इतर कशाला महत्त्वच नाहीसं वाटतं. अनिल, आवडतं तुला प्रसिद्धी देईल, पण पैसा देणार नाही. सारं पैशासाठीच का करायचं? तो जरा उद्वेगाने म्हणाला. अनिल, आवर्त लिहायची सवड आणि संधी तुला तुझ्या इतर लेखनामुळेच मिळाली आहे. विसरू नकोस. तिकडे दुर्लक्ष करू नकोस. असं पैशासाठी लेखणी झिजवणं म्हणजे... पण गीताने त्याचे शब्द मध्येच तोडले. मित्रांकडे उधारी करण्यापेक्षा 1000 पटींनी बरं. गीताच्या आवाजात एक अनपेक्षित आवेश होता. अनिल, व्यवहारातलं गणित हे असं व्यस्तच असतं. तू जोपर्यंत स्वतंत्र स्वयंपूर्ण आहेस तोपर्यंतच तुझ्या शब्दाला प्रकाशक मान देतील. पण एकदा का तू परावलंबी झालास की ते तुला 5-5 रुपयांसाठी हेलपाटे मारायला लावतील. तुला पैशांची गरज नाही, यातच तुझी आजची शक्ती आहे. आणि मग आणखीन रागाने, जेव्हा काहीच प्रसिद्ध होत नव्हतं तेव्हा किती निराश झाला होतास, हो ना? त्यावेळी कुठे गेली होती तुझी ती कलेवरची आसक्ती? स्पष्ट बोलते, राग नको धरूस. अनिल, मला स्पष्ट बोलायचा अधिकार आहे, हो ना? आहे ना? त्याच्या उत्तरासाठी ती थांबली होती. तो तिच्या जवळ आला. तिच्या गालावर एक टिचकी मारून हसत म्हणाला, आहे ना? त्याच्या त्या लहानशा कृतीत कितीतरी अर्थ होता. दोघांच्यातली मैत्री, दोघांचा एकमेकांवरचा हक्क, एकमेकांबद्दलचं आकर्षण, त्यांच्या परस्पर संबंधात हा एक अलिखित संकेत होता. भविष्यातल्या कोणत्या तरी एका क्षणी अनिल तिला तो प्रश्न विचारणार होता. गीता तर तयारच होती. केव्हाही, कोठेही, कशीही. अनिलची जागा 1.5 खोल्यांची होती. 12 फुटांची मोठी खोली आणि 6 फुटांचं स्वयंपाकघर. गीता चहासाठी तिकडे वळली. शी, काय रे ही धूळ अनिल? नाकाला पदर लावत ती म्हणाली. सर्व वस्तूंवर धुळीचा एक पातळसर थर पसरला होता. गीता, शपथेवर सांगतो, आज सकाळपासून 2 वेळेला मी सर्व खोली स्वतःच्या हाताने साफ केली. पण बघ ना, हल्ली या रस्त्यावरचे रहदारीच इतके वाढले, काही सांगता सोय नाही. रात्रीचे 2 वाजत आले तरी वाहनांची धडधड 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 आणि धुळीचा खकाणा. आणि मग एकदम काहीतरी आठवल्यासारखं करून तो म्हणाला, ओ अगं हो, तुला सांगायचंच राहिलं की मी काल अगदी माझ्या मनासारखी जागा पाहिली. गीता, अगदी एका बाजूला. रहदारीचा त्रास नाही, रस्त्याची धुळवड नाही, काही नाही. अगदी शांत. गीता पाठमोरीच उभी होती. ती काहीच बोलली नाही. आज आपण तिकडे हिंडायला जाऊ, येशील ना? तिचा अस्पष्ट हुंकार जेमतेम त्याच्यापर्यंत पोहोचला. का गं, अशी एकदम गप्प का झालीस? माझ्या मताने ना, तू ही जागा बदलायला नकोस. अनिल, खरं म्हणजे ना, ही जागा तुला चांगली लाभली आहे. हो गॉड, तुझा असल्या कल्पनावर विश्वास आहे गीता? तू तर चांगली ग्रॅज्युएट आहेस, नोकरी करतेस. अरे, विश्वासाचा प्रश्न नाही रे. इथे तुला चांगलं यश मिळालं आहे, हो की नाही? आणि यशासारखं दुसरं यशस्वी काहीही नसतं. अशा जागेत माणसाचा आत्मविश्वास आपोआप वाढतो. वॉश, तू एकदा ती जागा तर पहा. ठीक आहे, मग मी येते की तुझ्याबरोबर? संध्याकाळी ते दोघे बाहेर पडले तेव्हा उन्हं बरीच उतरली होती. हवेत जरासा गारवाही आला होता. त्या दोघांना बोलायला खास विषयांची जरुरी भासत नसे. दोघांच्या मनाची एकरूपताच तशी होती. एकमेकांचा सहवासच पुरेसा होत होता. अनिलने जेव्हा रोजची वाट सोडून वेगळा रस्ता धरला तेव्हा गीता त्याच्याबरोबर मुकाट जात राहिली. मनात काही असलं तर ते तिने मनातच ठेवलं.
अनिलचा उत्साह मात्र अगदी ओसंडून जात होता. रहदारीचे हमरस्ते मागे पडले. बाहेरून ज्यांचं अस्तित्वही ध्यानात आलं नसतं अशा नव्या वस्त्या समोर आल्या. त्यातल्या एका बोळाच्या शेवटाशी अनिलने पाहिलेली नवीन जागा होती. बोळाच्या दोन्ही बाजूंना बंगल्यांच्या कंपाऊंडच्या भिंती होत्या. एक दोन लहान फाटकं होती. झाडांच्या फांद्या वर दोन्ही बाजूंनी जवळजवळ एकत्र आल्या होत्या. बोळ म्हणजे एक हिरवा बोगदाच झाला होता. त्याच्या टोकाची जागा. फाटकाची कडी काढता काढता अनिल म्हणाला, खरी इमारत पुढच्या बाजूला आहे. हा भाग अगदी स्वतंत्र आहे. पुढे जायची सुद्धा जरुरी नाही. त्या आवारात आले. समोरच ती इमारत होती. 3 खिडक्यांची ओळ, आसपास स्तब्ध झाडं, खाली वाळक्या पानांचा सडा, अगदी शांत. अनिल किती योग्य बोलला होता. किल्ली माझ्यापाशीच ठेवली आहे, दार उघडत तो म्हणाला. आणि मग गीताला कळलं, जागा घ्यायचं याने आधीच ठरवलेलं आहे. आणि मग तिलाही त्याच्या या नव्या जागेबद्दल कुतूहल निर्माण झालं. कारण आता तो इथे राहणार होता. त्याच्या मागोमाग ती दारातून आत शिरली. पहिल्या नजरेतच तिला दिसलं की जागा 2 खोल्यांची होती. दोन्ही खोल्या चौकोनी, एकाला एक लागून अशा होत्या. बांधकाम जुनं होतं. भिंतींची रुंदी जवळजवळ 1.5 फुटाची होती. जागा खूप दिवसात वापरात नसावीशी वाटत होती. तरीही एक गोष्ट तिच्या स्त्री नजरेला एकदम जाणवली. सर्व खिडक्या उघडल्यावर, रंग दिल्यावर व साफसफाई केल्यावर खोल्या उत्तम दिसतील अशी तिची खात्री पटली. प्रशस्तपणा, हवेशीरपणा, भरपूर उजेड, हे तर सारं होतंच. अनिल, इतकी चांगली जागा मोकळी राहिलीच कशी रे? अगं, ती माझ्या नशिबात असेल कदाचित, तो हसत म्हणाला. पण तुला तरी कशी मिळाली? आजकाल जरा नवलच नाही का? योगायोग म्हणतात ना, तो असा. एकाच्या ओळखीने दुसरा, त्याच्या ओळखीने तिसरा, असा मालकाशी संबंध आला. भाडंसुद्धा अगदीच नाममात्र आहे. केवळ 35 रुपये. पागडी नाही, ॲडव्हान्स नाही, काही नाही. आहे की नाही आश्चर्य? अनिल खिडक्या उघडता उघडता बोलत होता. एकेका खिडकीबरोबर खोलीतला प्रकाश वाढत होता. खोलीत एक हिरवी भरती चढत होती. अनिल मागोमाग खोलीत आलेली गीता दाराच्या आत 2 पावलांवर उभी होती. पहिल्या दृष्टिक्षेपातच तिने जागेची पाहणी केली होती. खिडक्या उघडल्या की खोल्या प्रकाशाने भरून जातील व प्रसन्नपणा येईल असं तिला वाटलं होतं. आता खोलीत प्रकाश आला होता खरा, पण मनातला अपेक्षित तो प्रसन्नपणा आला नव्हता. संगीताच्या लकेरीत एखादाच बेसूर स्वर निघावा किंवा शांत वेळी एखादीच गार हवेची लहर अंगावरून जावी, तसं तिला झालं होतं. तिचा जीव शहारून गेला होता. सांगता न येण्यासारखी, शब्दात न मांडता येण्यासारखी अशी एक भावना, पण तिच्या जीवाला एक चटका देऊन गेलेली. ये ना गात, आतली खोली पहा ना, अनिल म्हणाला. गीता आत आली. आतल्या खोलीत आली. पण बाह्य गोष्टीपेक्षा तिचं लक्ष मघाशा त्या क्षणभराच्या जाणीवेवरच होतं. वरून दगडमाती पडत असताना माणूस जरा शरीर सांभाळून अंग चोरून वावरतो, तशी ती त्या खोल्यात वावरत होती. तिला आपल्या विचारांचं स्पष्टीकरण करता आलं नसतं, पण तिच्या मनात एकाएकी अस्वस्थता आली होती आणि तिचं प्रामाणिक मन तिला गप्प बसू देईना. कारण मनातल्या या विचारांचा शरीरावरही परिणाम व्हायला लागला होता. एखाद्या बंद, कोंदट, विषारी हवेच्या जागेत जसं गुदमरायला होतं तसं तिला होत होतं. तिचा जीव कासावीस झाला होता. बाहेरून थंड मंद वारा येत असतानाही तिच्या शरीराला घाम फुटला होता. ती एकदम म्हणाली, अनिल, अनिल, माझं ऐकतोस का एक? तिचा आवाज चमत्कारिक झाला होता.
अनिललाही तो फरक जाणवला. काय? तिच्याकडे वळून पाहत तो म्हणाला. पण तरीही तिला असं वाटलं की त्याचं आपल्याकडे अर्धवटच लक्ष आहे. त्याचं लक्ष आणखीन कुठेतरी गेलं आहे. गुंतलं आहे. अनिल, ही जागा तू घेऊ नकोस. हा? जागा घेऊ नको? तो आश्चर्याने म्हणाला. का? का पण? नको, ही जागा चांगली नाही आहे. तुला लाभणार नाही. लाभणार नाही? हां, तू अगदी कमाल करतेस ग गीता. इतकी चांगली सोयीस्कर जागा शोधून मिळायची नाही आणि ती घ्यायची नाही. का? का? मला सांग ना का ते. गीता पेचात पडल्यासारखी झाली. मनात येणाऱ्या त्या तरल जाणीवेशिवाय तिच्यापाशी दुसरं कारण नव्हतं. पण अनिलला आपलं म्हणणं पटवायची तिला विलक्षण निकड भासत होती. त्याला ते कसं सांगावं हे तिला कळत नव्हतं. तिचा चेहरा एकदम गोरामोरा झाला. ती त्याच्या अगदी जवळ आली. त्याच्या हातावर हात ठेवून म्हणाली, अनिल, प्लीज प्लीज माझं ऐक. ही जागा घेऊ नकोस. तू तेच तेच परत परत बोलते आहेस गीता. अनिलचा आवाज किंचित चढला आणि मग तिचा चेहरा पाहताच त्याचा आवाज एकदम हळुवार झाला, प्रेमळ झाला. तिचा हात सावकाश थोपटीत तो म्हणाला, गीता, तुझ्या मनात काहीतरी प्रेज्युडिस आलेला आहे. एकदा रंग वगैरे होऊ दे. हां मग बघ, तूच या जागेवर खुश होशील. गीता काही न बोलता केवळ मान हलवत होती. विचार आणि विकार यांच्यातला हा फरक होता. मनात येणाऱ्या जाणीवा तर्काच्या कसोटीला उतरत नव्हत्या. शब्दांच्या कार्यकारण भावाच्या चौकटीत बसत नव्हत्या. पण त्या प्रखर होत्या, अतिप्रखर होत्या. तिला कळलं की अनिलचं मन त्या जागेवर बसलंय व आपण ते फिरवू शकत नाही. त्या क्षणी तरी तिला हे अपयश फार फार बोचलं. बाहेर येईपर्यंत ती काहीच बोलली नाही. तिचा पाय बाहेर पडला मात्र तिला छातीवरचं एक अवजड ओझं दूर झाल्यासारखं वाटलं. बाहेर शीतल छाया होती. मंद सुगंधित वारा होता. संध्येचे सोनेरी रंग होते. सृष्टीच्या कणाकणातून जीवनाचं चैतन्य जणू ओसंडत होतं. मघाचा उदासीनपणा कुठच्या कुठे गेला होता. आणि मग तर अनिलच्या प्रश्नांना ती कोणतीच उत्तरं देऊ शकली नाही. कारण तिचं तिलाच काही कळेनासं झालं होतं. अनिलने खोली 1 तारखेपासून भाड्याने घेतली. पण मालकांनी 20 तारखेच्या सुमारास त्याला ताबा दिला. रंगरंगोटी, साफसफाई वगैरे पूर्ण व्हायला तेवढे 7-8 दिवस लागणारच होते. अनिल त्याच्या नव्या जागेत आला होता. जागा साफ झाली होती. रंग कोणता द्यायचा आणि त्याचे थोडे बहुत सामान कसं मांडायचं याचा तो विचार करीत होता. गीताला बरोबर यायचा त्याने आग्रह केला नव्हता. एवढंच नाही तर तिने नकार दिला तेव्हा त्याला जरासं सुटल्यासारखं झालं होतं. पहिल्या भेटीची तिची प्रतिक्रिया तो अजून विसरला नव्हता. एकट्यानेच येणं त्याने पसंत केलं होतं. बाहेरच्या लहानशा व्हरांड्यातून आत आलं की आधी मोठी खोली लागत होती. चांगली 14 बाय 12ची प्रशस्त खोली. दारासमोरच्या भिंतीस 2 मोठ्या खिडक्या होत्या. डाव्या हाताला 1 खिडकी होती. लिहायच्या टेबलासाठी त्याने समोरची जागा एकदम पसंत केली. त्याचं पुस्तकाचं कपाट आपोआपच डाव्या कोपऱ्यात येणार होतं. त्यावर रेडिओ आणि एखादं पुष्पपात्र. दुसऱ्या खिडकीपाशी आरामखुर्ची. डावी भिंत कॉटला सोयीची होती. हे सर्व बाहेरचं झालं. आतली खोली जरा लहान होती, 10 बाय 10. उरलेल्या जागेत बाथरूम वगैरे होतं. हे स्वयंपाकघर होईल. खिडकीपाशी त्याने कुकिंग कम डायनिंग टेबल. उजवीकडे सिंक होती, डावीकडे रॅक. त्याला मनातल्या मनात सर्व जमत गेल्याचं समाधान होत होतं. राहता राहिला प्रश्न रंगाचा आणि खिडक्यांच्या पडद्यांचा. त्याच्या मनात त्यासंबंधी सुरुवातीपासूनच काही कल्पना होत्या. आतला रंग
पेल क्रीम आणि खिडक्यांना गोल्डन ब्राऊन रंगाचे जाळीदार पडदे. बाहेरच्या झाडीने आत येणारा प्रकाश किंचित मंद होता, म्हणून त्याला फिक्कट, प्रकाशाला उठाव देणारा रंग हवा होता. पुढचे 5-7 दिवस मोठे धांदलीचे होते. सामानाची ने-आण, इतर खरेदी, रंगाऱ्यावर लक्ष. त्याला गीताची गाठ घ्यायलाही फुरसत मिळाली नाही. कादंबरीचा तर एक शब्दही लिहून होत नव्हता. पण तो मनाशी म्हणत होता, एकदा ही नवी जागा तयार झाली की लेखन सपाट्याने सुरू करायचं. कारण खर्च तर अपेक्षेबाहेर झाला होता. या जागेची सजावट करताना त्याने पैशांकडे पाहिलंच नव्हतं. पण शेवटी जेव्हा खर्चाची बेरीज केली तेव्हा त्यालाही लहानसा धक्काच बसला होता. इतकी आपली ऐपत आहे का, त्याने विचार केला. मग मनात विचार आला, एकदा लेखन सुरू झालं की पैशाचा ओघ सुरू होईल. एकदा ही जागा तयार तर होऊ दे. जागेत राहायला जायची त्याची अधीरता अगदी एखाद्या लहान मुलासारखी होती. एक एक दिवसही त्याला मोठा असह्य होत होता. पण शेवटी ही दीर्घ प्रतीक्षाही संपली. जागा तयार झाली. गीताने आधी खूप आढेवेढे घेतले होते, पण शेवटी ती त्याच्याबरोबर नव्या जागेत संध्याकाळची यायला तयार झाली. अनिलचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर उघड दिसत होता. आणि मग तिला त्याचं मन मोडवेनाच. पण चालताना तिचा संभाषणातला वाटा अगदी कमी होता. अनिलने कुलूप उघडलं, दार आत ढकललं आणि दारापाशी उभा राहून दोन्ही हात पुढे करून तो खाली वाकला आणि उसन्या नम्रतेच्या आवाजात म्हणाला, यावं यावं बाईसाहेब, यावं. गीता हसली आणि आत आली. या जागेला तिची ही दुसरीच भेट होती. मनात ती आशा करत होती की मागच्या खेपेचा वाईट अनुभव हा अपवाद ठरेल. अनिलची जागा आपल्याला मनापासून आवडेल आणि आपण त्याला तसं प्रांजळपणाने सांगू शकू. त्याला दुखवायची तिची इच्छा नव्हती. ती 2 पावलं आत आली आणि 4ही बाजूंना पाहत उभी राहिली. खोलीचं रूप आमूलाग्र बदललं होतं. नेटकेपणा, व्यवस्था. तिला क्षणभर वाटलं, मागचा अनुभव हा खरोखरच भास ठरणार आहे. ती आणखी आत आली. अनिलने खोल्या सजवायची खूप धडपड केली होती, पण त्या रचनेत एक पुरुषी कठोर स्पर्श होता. वास्तविक हे काम तिचं. अनिलची खोली तिनेच मांडायला हवी होती. आता ही फुलं नक्कीच भारी होती. खूप पैसे खर्च झाले होते, पण तिने त्याला यापेक्षा चांगले रंग आणि जाती सुचवल्या असत्या. हा रंग, खिडक्यांचे पडदे, सारं काही त्याने एकट्यानेच केलं होतं. गीताला एकाएकी गहीवरून आलं. ती डोळे मिटून तशीच उभी होती. एका क्षणात अनिल तिच्यापासून येऊन पोहोचला सुद्धा. का ग गीता? गीता, अगं काय झालं ग एकदम असं? तो विचारत होता आणि गीताच्या डोळ्यात एकदम पाणी उभं राहिलं. तिला स्वतःची शरम वाटत होती. त्याच्या जागेचा मुहूर्त करायचा म्हणून ती आली होती आणि पहिल्या पावलालाच अश्रू गाळत होती. गीता, अनिलचा आवाज जरासा त्रासिक झाला होता. तू तर एखाद्या लहान मुलासारखं करतेस ग. सांग तरी मला, काय काय झालंय सांग. तिने तोंड हातांनी झाकून घेतलं आणि मान हलवीत नाही 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 काही नाही असं पुटपुटत ती खोलीबाहेर अंगणात आली. आणि पुन्हा एकदा तिला तोच मागचा विस्मयकारक अनुभव आला. तिच्या मनावर आलेली छाया दूर झाली होती. तिची खात्री झाली होती की या जागेचाच आपल्यावर हा परिणाम होतोय. तिथेच हे काहीतरी वेगळं, प्रभावी, चमत्कारिक असं आपल्याला जाणवतं. पण दुर्दैवाची गोष्ट ही होती की ती अनिलला या भावना पटवून देऊ शकत नव्हती. तिच्या वागण्याचा त्याला रागच यायला लागला होता. आणि आताही जागेची दारं खिडक्या बंद करून तो अंगणात तिच्यापाशी आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर राग, विस्मय, शंका
यांचं मिश्रण दिसत होतं. अनिल काही बोलायच्या आतच ती म्हणाली, अनिल, मला मला माहिती आहे तुला माझ्या वागण्याचा राग आला आहे, हो ना? पण माझ्यापाशी कोणतंही स्पष्टीकरण नाही. मला आता जाऊ दे. आपण जर आत्ताच त्याच्यावर बोलायला लागलो ना तर निष्कारण वाद माजेल आणि मला ते टाळायचं आहे. तिचा हा पवित्रा त्याला अनपेक्षित होता. तो जरा गांगरून गेला. गीता, मी तुझ्यावर रागावणार नाही. तुझं व्यवहाराचं ज्ञान माझ्यापेक्षा शतपटींनी जास्त आहे. तू कधी अविचारीपणा करत नाहीस. मला माहिती आहे ते. तुझ्या मताला मी फार किंमत देतो. म्हणूनच मला तुझं हे वागणं समजत नाही. मला वाटलं होतं की ही नवी जागा पाहून तू अगदी खुश होशील. तो गप्प बसला. गीताची अवस्थाही चमत्कारिक झाली होती. अनिल, मी आता जाते. नको नको, माझ्याबरोबर येऊ नकोस. पण मी सांगितलं त्याचा तू विचार करशील अशी मी मनात आशा धरू नये. खाली मान घालून ती घाईघाईने निघूनही गेली. अनिल काही वेळ तिथेच उभा राहिला आणि मग एक उसासा टाकून परत घरात आला. तिच्यातला बदल त्याला समजत नव्हता आणि आवडतही नव्हता. या नव्या जागेवर त्याचं मन विलक्षण जडलं होतं. कधी काळी गीताही आपल्याबरोबर इथे राहायला येईल अशी अपेक्षा तो मनात बाळगून होता. पण तिच्या दोन्ही भेटीतील प्रतिक्रियांनी या साऱ्या उमेदीवर एकदम विरजण पडलं होतं. तो आत आला. त्याचा स्वतःचा उत्साहही कमी झाल्यासारखा वाटत होता. आराम खुर्चीत सैल शरीराने बसून त्याने खोलीवरून नजर फिरवली. आधीचं समाधान नाहीसं झालं होतं. रंगाचा तजेला कमी झाल्यासारखा वाटत होता. मग ही त्याच्या हिरमोडीची प्रतिक्रिया होती की बाहेरून येणाऱ्या हिरव्या रंगाची सावट होती की त्याची रंगाची मूळ निवडच चुकली होती? त्याला काही कळेना. पण रंगात एक प्रकारची फिक्कट, पिवळट, रोगट झाक आल्यासारखी वाटत होती. रेडिओ शेजारी फुलं होती पण त्यांचा रंग क्षीण वाटत होता. आसपासच्या फिकटपणाला पुरेसा उठाव देऊ शकत नव्हता. आणखीन बहारदार फुलं हवी होती. भडक रंगाची फुलं हवी होती. एखादं गॅरिश भडक रंगाचं चित्र हवं होतं. काहीही हवं, पण हा फिक्कुटलेला रोगट वाटणारा रंग नको होता. एवी देवी त्याची संध्याकाळ फुकट गेलीच होती. मग हे तरी काम करायला काय हरकत आहे? मनाशी विचार करून तो बाहेर पडला. बाहेर हिंडताना, खरेदी करताना, जेवण घेताना त्याच्या मनात सारखे गीतासंबंधी विचार येत होते. त्याच्या जागेबद्दल तिला तिटकारा वाटत होता हे उघड होतं. काहीही करून तिच्या मनातलं हे किलमिश काढून टाकायला हवं होतं, नाहीतर त्यांच्यात अंतर पडणार होतं. मनातला एक विलक्षण हिचका देणारा विचार. हातातली वेडीवाकडी पार्सलं सांभाळीत अनिल परत आला. तेव्हा अंधार पडला होता. तो शेवटच्या वळणावरून वळला. समोरचा बोळ काळोखात बुडून गेला होता. अस्पष्ट परावर्तित प्रकाशात वाट अगदी जेमतेम दिसत होती. त्याची पावलं चटचट पडायला लागली. बोळ संपला. इमारतीच्या अस्पष्ट रेषेने आकाशावर आकार घेतला. अनिल दार उघडून आत आला आणि त्याने दिवा लावला. जागेच्या नवेपणाची गोडी अजून होती. आपल्या मागे त्याने दार हलकेच लावून घेतलं. हातातल्या वस्तू कॉटवर ठेवल्या आणि तो त्याच्या आरामखुर्चीत बसला. खिडक्या म्हणजे काळेभोर चौकोन झाले होते. त्या अंधाऱ्या चौकटीवर भिंतीचा रंग कसा खुलून दिसत होता. दुपारी आपल्याला हाच रंग इतका रोगट आणि अप्रिय का वाटला याचा तो आता मनाशी आश्चर्य करत होता. खरं म्हणजे त्याने केलेली निवड सर्वोत्तम होती. भिंती कशा उजळून निघाल्या होत्या. त्यांच्यावर एक प्रकारचा मखमली पारदर्शक थर प्राप्त झाल्यासारखा वाटत होता. सर्व खोलीलाच एक रसरसतं, जाणवतं व्यक्तिमत्व प्राप्त झाल्यासारखं वाटत होतं. रंगाचा होता तोच तोल उत्तम होता. त्यात कोणताही बदल नको होता. एक प्रकारच्या समाधानाने तो उठला.
कपडे बदलून टेबलापाशी बसला. आवर्तचे कागद खणातून काढून ते समोर ठेवले. त्या संध्याकाळी त्याच्याकडून एक शब्दही लिहिला गेला नाही आणि तशी त्याची अपेक्षाही नव्हती. गेल्या कितीतरी दिवसात त्याने आवर्ताला स्पर्शही केला नव्हता. कथेची रचना मनात पुसट झाली होती. आजवर लिहिलेला भागच वाचण्यात त्याचा बहुतेक वेळ गेला. पूर्वी ज्या वेळेला त्याने प्रत्यक्ष लिखाण केलं होतं तो मूड परत आला तरच प्रसंगांची साखळी पुढे व्यवस्थित जमणार होती. ती अवस्था त्याला परत अनुभवायची होती. पण न लिहायचं आणखीनही एक कारण होतं. वाचता वाचता त्याच्या हातातून कागद आपोआप खाली होत होते आणि नजर त्याच्या या नव्या वास्तूवरून पुन्हा पुन्हा फिरत होती. मनात एखाद्या जागेसंबंधी एवढी आवड किंवा जवळजवळ आसक्तीच म्हणा असावी का याबद्दल त्याला काहीच सांगता आलं नसतं. पण जागेचं एक जबरदस्त आकर्षण तर खास होतं. रात्र जसजशी उलटत चालली तसतशी त्याची खोली तर जास्तच मोहरून आल्यासारखी वाटायला लागली. रंगरेखांना बंदिस्त अशा या अवकाशात आणखीन एखादी वेगळी चेतना किंवा जाणीव असावीशी वाटत होती. कळत नकळत त्याची नजर या नव्या भावनेचा शोध घेण्यात दंग झाली होती. ते नाही सापडलं तरी नुसत्या जागेचा देखावासुद्धा काही कमी आल्हाददायक नव्हता. हा रंग संध्याकाळी आपल्याला फिक्कुटलेला, निस्तेज, रोगट, नावडता असा का वाटावा याचं तो मनाशी पुन्हा पुन्हा आश्चर्य करत होता. आवडीनिवडीत सर्वांचं एकमत होणं अशक्यच होतं. कुणाकुणाला हा रंग मंद, निस्तेज, मरगळलेला, चैतन्यहीन वाटू शकेल हे तो समजू शकत होता. आयुष्यात संघर्ष, धावपळ, चढाओढ हे प्रिय असणारी माणसं, उदाहरणार्थ गीता, गीता, त्याला सारखं पुढे ढकलणारी गीता, तिला ही मंद स्तब्धता, ही स्निग्ध शांतता, ही निष्क्रिय अपेक्षा, ही कधी कळणारच नाही. गीता, गीता. एकाएकी धक्का बसल्यासारखा खडबडून तो सावध झाला. गीताबद्दल असे विचार आपल्या मनात आले तरी कसे? ते आपल्यासाठी जीव टाकते, काळ वेळ न पाहता आपल्याला मदत करते. हा शुद्ध अनुदारपणा होता, कृतज्ञपणा होता. पण विचारांची ही लाटही मागे गेली. खोली त्याच्याभोवती एका नव्या, गुप्त, आकर्षक अस्मितेने जणू लवलवत होती. खोलीचा कोपरा न कोपरा या मंद पिवळट प्रकाशाने उजळून निघाला होता. क्षणभर असं वाटत होतं की कशावर तरी टाकलेलं हे एक आवरण आहे. आत दुसरंच काहीतरी आहे. ते एका नव्या जीवनाने रसरसत आहे. भानावर येऊन त्याने घड्याळात पाहिले. 11 वाजले होते. एक भली मोठी जांभई देऊन तो खुर्चीवरून उठला. दिवसभराच्या यातायातीचा एक शिणवटा आला होता. आता झोप हवी. अनिल कॉटवर पडला होता. नव्या जागेवर आणखीन एक नजर. वेगळ्या कोणातून सर्व वस्तू संचय, परस्पर संबंध, सर्व काही अपरिचित, अनोळखी. सवय व्हायला काही वेळ तरी लागणारच होता. पण डोळ्यांवर झोपेची नशा विलक्षण चढली होती. आपल्याला इतका थकवा आला असेल याची त्याला कल्पनाही नव्हती. मनात काही सुसंबद्ध विचार यायच्या आधीच तो झोपेच्या अधीन झाला. झोप, एक स्थित्यंतर. तो पडत होता. काळ्या शार मऊ कापसाच्या थरातून पडत होता. कधी न संपणारं पतनाची गती, त्या गतीची मनावर चढणारी एक नशा, एक बेभानपणा. या अविरोध, उत्स्फूर्त, अविकारी गतीने तो कुठेतरी पडत होता. मध्येच केव्हा तरी शरीराला विलक्षण थंडीची जाणीव झाली. झोपेतून तो पुरा जागा झालाच नाही, पण पायालगतचं पांघरून त्याने वर ओढलं, गळ्यापर्यंत ओढून घेतलं. कोणत्या तरी थंडगार अशा काळ्या प्रदेशातून निद्रेतला हा प्रवास पुढे चालूच राहिला. त्याला जाग आली तेव्हा उन्हं फटफटली होती.
पण उठून रोजच्या कामाला लागायची इच्छा काही होत नव्हती. शरीरावर एक कसली तरी सुस्ती चढली होती. हलू नये, उठू नये, असंच पडून राहावं, डोळे मिटून घ्यावेत, त्या 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 आंदोलनावर मन सोडून द्यावं, असले काहीतरी विचार त्याच्या मनात येत होते. दारावर थाप आली तेव्हा उठणं भागच पडलं. त्याने नव्याने ठरवलेली घरकामाची बाई सरूबाई आली होती. दार उघडताच ती आत गेली आणि भांडी विसळणं, केर कचरा काढणं या आपल्या कामाला लागली. दाराशी उभा राहून अनिल बाहेर पाहत होता. सूर्य उगवता धगधगता प्रखर दिसत होता. सकाळच्या उन्हाचा कोवळेपणा त्यात अजिबात नव्हता. अनिलच्या मनाला रात्रीची एक आठवण पुन्हा पुन्हा बोचत होती. रात्रीचा तो अचानक गारठा. काही केल्या त्याच्या मनाचं समाधान होईना. तो म्हणाला, बाई, काल रात्री काही वारं बिरं सुटलं होतं का हो? वारं? छे, झाडाचं पान हलत नव्हतं, जीव गुदमरत होता नुसता. मग रात्री मध्येच केव्हा तरी हवेत गारठा आला होता का? रात्री गारठा? छे, अजिबात नाही. ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होती. निरुत्तर होऊन तो बाहेरच्या खोलीत आला. खुर्चीत बसला. मग रात्री त्यालाच झोपेत हीव भरून आलं असलं पाहिजे, नाहीतरी त्याला रात्रभराच्या झोपेने यायला हवी तशी हुशारी आलीच नव्हती. डोके, डोळे दोन्ही जड झाले होते. केवळ खोलीच काय, सूर्याच्या उन्हाने उजळलेली बागसुद्धा अगदी निस्तेज बेचव वाटत होती. हाही परिणाम रात्रीच्या त्या थंडी तापाचाच असावा, अनिलने विचार केला. आत्ताच्या क्षणी तर लेखनाचा विचारही अशक्य होता. स्नान वगैरे उरकून तो बाहेर पडला. दाढी करताना त्याला आपला चेहराही जरा सुकल्यासारखा वाटत होता. गीताकडे जायचा विचार क्षणभर मनात डोकावून गेला, पण ती आपल्याकडे पाहताच ओळखेल की नाही, तिला आपलं काहीतरी बिनसलंय असं तिला वाटेलच, आणि ती त्याचा संबंध नेमका या नव्या जागेशीच लावेल. अनिलला आता कोणताही वितंडवाद नको होता. गीतासमोर उभे राहायची आता त्याला जराशी धास्तीच वाटत होती. तेव्हा तिच्याकडे जायचा विचार त्याने मनातून काढूनच टाकला. जेवणासाठी पैसे खर्च करताना त्याला परत एकदा आपल्या रोडावलेल्या शिलकीची आठवण झाली. या ना त्या कारणाने आपलं लिखाण बंद पडलंय. ते ताबडतोब सुरू करायला हवं. तो मनाशी निश्चय करून घरी आला. त्याच भरात त्याने टेबलापाशी जागा घेतली, कागद पेन समोर घेतलं आणि मग तो थांबला. मनातले विचार प्रवाहच गोठून गेल्यासारखे झाले होते. पूर्वीचा त्याचा अनुभव असा होता की कथेतील एक प्रसंग लिहित असतानाच पुढचे प्रसंग चित्ररूपाने त्याच्या डोळ्यांसमोर उभे राहत असत. कधीकधी तर त्याच्या लेखनाचा वेग कमी पडे. कितीतरी कल्पना पाहता पाहता हातातून सुटून जात. आता तो प्रवाहच शुष्क झाला होता. मन एकदम कोरडं झालं होतं, निर्विकार होतं. अपयश स्वीकारायची अनिलच्या मनाची तयारी झालेली नव्हती. काहीतरी चाळा म्हणून तो लिहित तर होता, पुढच्या काही काल्पनिक प्रसंगांची त्रोटक टिपणं करत होता. मनाला एक फसवं समाधान देत होता की आपण खरोखरच काहीतरी करीत आहोत. पण मिनिटाला पेन थांबत होतं. नजर खोलीवर फिरत होती. दुपारच्या प्रखर प्रकाशात त्याला खोली विलक्षण भकास वाटत होती. गीताचा तो एक आक्षेप तरी त्याला मान्य करावाच लागणार होता. पण त्याला नवल वाटत होतं. खोलीत खोड काढल्याबद्दल त्याच्या मनात तिच्याविषयी एक सूक्ष्म राग घर करून राहिला होता. गीता आपल्याच मतांना चिकटून बसते. त्याला वाटलं लोकांच्या मतांना ती किंमतच देत नाही, त्यांचा विचारही करत नाही. एकदा तिने ही सोन्यासारखी जागा कंडम ठरवली की बस संपलं. इतरांना काही मतच नाहीत. गीताबद्दल आपल्या मनात इतके अनुदारपणाचे विचार येत आहेत याचं अनिलला भानही नव्हतं. जेव्हा त्याच्या ध्यानात ती गोष्ट आली तेव्हाही त्याने त्याला फारसं महत्त्व दिलं नाही.
आपल्या मनात एक सूक्ष्म बदल होत आहे ही गोष्टही त्याच्या ध्यानात आली नाही. टेबलावरच्या कागदाच्या कोऱ्या चौकोनाकडे पाहत अनिल शांतपणे बसला होता. कागदाशेजारी पेन होतं, पण ते हातात घ्यायची काही त्याला इच्छा होत नव्हती. आवर्तचा लिहून झालेला भाग त्याने परत एकदा वाचला. त्या कथेचा लेखक या दृष्टीने नाही, तर एक परका, निर्विकार, तटस्थ टीकाकार या दृष्टीने. अशी भूमिका आपल्याला घेता आली याचाच त्याला अभिमान वाटत होता. एकाच दृष्टिकोनातून सर्व लेखन झालं तर कलाकृतीला एकांगीपणा येईल असं त्याला वाटू लागलं होतं. आपण एक वेगळी भूमिका घेऊ शकतो, ही आपल्या कलात्मक प्रगल्भतेची खूण आहे असं त्याला वाटत होतं. मूळच्या गंगावतीच्या व्यक्तिरेखेच्या दडपणाखालून तो आता बाहेर आला होता. त्यावेळेपुरती तरी तिची त्याच्यावर कोणतीही जबाबदारी नव्हती. तिचा त्याचा मानसिक संबंध नव्हता. एक स्त्री या नात्याने तो तिचं परीक्षण, मूल्यमापन करू शकत होता. आणि सर्व वाचन झाल्यावर एक विस्मयकारक विचार त्याच्या मनात आला होता. ही गंगावती किंवा गंगावतीचा हा नवा आविष्कार त्याच्या पसंतीला उतरत नव्हता. तिच्यात अनेक कमतरता होत्या. पूर्वी तिच्या स्वभावात जो खेळकरपणा वाटत होता तो आता थिल्लरपणा वाटायला लागला. तिच्या जगण्याची जी एक जिद्द होती, जो एक उत्साह होता, तो आता पोरकट धावपळीसारखा दिसायला लागला. तिच्या निष्ठा, तिचा ध्येयवाद हे सारं उथळ अज्ञानावर आधारलेलं वाटायला लागलं. एक प्रकारच्या छिद्रान्वेषी दृष्टीने आपण एका व्यक्तिरेखेची चिरफाड करीत आहोत हे अनिलच्या ध्यानात सुद्धा आलं नाही. उलट त्याला वाटत होतं की ज्या वातावरणात गंगावतीची निर्मिती झाली त्यातून आपण बाहेर पडलो नसतो तर ही नवी दृष्टी आपल्याला आलीच नसती. गंगावतीच्या खऱ्या मूल्यमापनाला हे परिवर्तन आवश्यक होतं आणि मूल्यमापनात गंगावती अपयशी ठरली. आणि मग अनिलच्या लक्षात आलं की गंगावतीवरचे हे आरोप म्हणजे पर्यायाने गीतावरचेच आरोप आहेत. मनाला हिसका बसण्या इतके जुने बंध अजून शाबूत होते, पण ती वेदना अंतरंगात पोचली नाही. सत्य हे कटू असतं, अप्रिय असतं. त्याने मनाचं समाधान केलं. गीता स्वभावाने चांगली असेल, व्यवहारात कुशल असेल, पण एका अमर वाङ्मयीन व्यक्तिरेखेसाठी हे अपुरं पडत होतं. बरेच दिवस मनाभोवती साठून राहिलेलं मळभ आता या विचारधनाच्या रूपाने खाली कोसळलं. एक गोष्ट उघड झाली होती आहे त्या रूपात आवर्त पुढे चालू करणं त्याला केवळ अशक्यप्राय होतं. तो दांभिकपणा ठरला असता, स्वतःशी अप्रामाणिकपणा ठरला असता. उशिरा का होईना त्याला योग्य मार्ग सापडला होता. अनिलने आवर्तचं संपूर्ण हस्तलिखित फाडून जाळून टाकलं होतं. गीताची प्रतिक्रिया त्यावर काय होईल याची त्याला जराशी धास्तीच वाटत होती. तिला खूप वाईट वाटणार होतं, खूप रागही येणार होता. तिचा बिचारीचा गंगावतीवर अगदी जीव जडला होता आणि अनिल हे पक्क ओळखून होता की यात स्वार्थीपणाचा लवलेशही नव्हता. अनिल यशस्वी व्हावा एवढ्यासाठीच ती कायमची झटत होती. 4-5 दिवस त्यांची भेटच झाली नाही. पूर्वीच्या जागेपासून तिचं ऑफिस जवळ होतं. बहुतेक प्रत्येक शनिवारी तो तिच्या कामावरून सुटण्याच्या वेळी ऑफिसपाशी हजर राहत असे आणि मग ती संध्याकाळ एकमेकांच्या सहवासात मोठी सुखाची जात असे. पण नवीन जागेत आल्यापासून हे आपोआपच थांबलं होतं. एका रविवारी सकाळी गीता त्याच्या नव्या जागी अचानकपणे हजर झाली. खुर्चीवर बसल्या बसल्या अनिल तिच्याकडे पाहत राहिला. गीताच्या गालावर अस्पष्ट लाली होती. तिचा श्वास जरा जोराने येत होता आणि खोलीत येताच ते एकदम आत आली नाही. दारापाशीच उभी राहून अनिलकडे आणि खोलीकडे आळीपाळीने पाहत राहिली. ये ना गीता, अगं आत ये, अनिल खुर्चीवरून उठत म्हणाला.
गीता आत आली. त्याने पुढे केलेल्या खुर्चीवर बसलीही, पण तिचं त्याच्याकडे अर्धवटच लक्ष होतं. तिची नजर पुन्हा पुन्हा खोलीवरून फिरत होती. तिचा अस्वस्थपणा शेवटी त्यालाही जाणवल्या वाचून राहिला नाही. कसं काय चाललंय गीता? हं? शेवटी तो म्हणाला. अरे, हा काय प्रश्न झाला? त्याला वाटलं एखाद्या परक्या व्यक्तीला घालावा तसा हा प्रश्न आहे, आणि गीताला. कदाचित कदाचित त्या प्रश्नानेच ती दचकून एकदम भानावर आली आणि हसली. तू काय हल्ली फिरकतच नाहीस अनिल, ती घाईघाईने म्हणाली. तेव्हा मला येणं भागच होतं, नाही का? तसं नाही ग, जरा कामात होतो मी. लिहित होतंस का? तसं असलं तर सगळं माफ आहे हो तुला. तो काहीच बोलला नाही. स्वतःच्या पायाकडे नुसता पाहत राहिला. अनिल, गीता म्हणाली. अनिल, अरे गप्प का झालास? खरंच सांग, माझ्या येण्याचा राग नाही ना आला तुला? राग? आणि तो शब्द किती टोचला. गीता, तुझ्या येण्याचा मला राग कधीतरी येईल का? असं कसं विचारतेस? राग नसेल आला, पण फारसा आनंद नाही झालेला दिसत. तसं नाही ग, माझी ना आता अपेक्षा नव्हती तू येशील अशी. त्याला कळत होतं की आपले शब्द, आपल्या सबबी, आपली समर्थनं सारं काही लंगडं पडत आहे. सुदैवाने तिनेच विषय बदलला. अनिल, आवर्त कुठपर्यंत आलं आहे? तशी फारशी प्रगती नाही, तो अडखळत म्हणाला. फारशी प्रगती नाही? ती आवेशाने म्हणाली. इथे आल्याला तुला 1 महिना होत आला. जुन्या जागी असतास ना, तर एव्हाना आवर्त पुरं झालं असतं. ते खरं आहे ग, पण अनिल, खरं सांग, इथे आल्यावर किती लिहिलंस? फारसं नाही, काही टिपा केल्या, म्हणजे प्रत्यक्षात काहीच लिहिलेलं नाहीस, हो ना? काही नाही ना लिहिलेलं? गीता, खरं सांगू का, मी इथे आल्यावर आवर्तचा पुरा झालेला भाग पुन्हा नीट वाचला. मला त्यात अनेक दोष, अनेक उणिवा दिसायला लागल्या. तो गप्प बसला. गीता त्याच्याकडे आश्चर्याने आणि जराशी भीतीग्रस्त नजरेने पाहत होती, पण ती काहीच बोलली नाही. तिच्या सर्व आविर्भावातच एक प्रतिकूल टीका सूचित होत होती, आणि एकाएकी अनिलला तिचा आणि पर्यायाने सगळ्या जगाचाच राग आला. त्यांच्या ठराविक साच्यातच त्याने का राहावं? त्याच्या मर्यादित मूल्यातच त्याने निर्मिती का करावी? लेखक या नात्याने त्याचं त्याला स्वातंत्र्य नव्हतं का? पात्र त्याची नव्हती का? त्यांच्यावर बाह्य संकेताचं दर्पण का म्हणून? हे व अनेक घटक त्याच्या रागामागे होते. त्याचा स्फोट झाला, तो प्रमाणाबाहेर झाला. गीता, अनिल ताडताड बोलू लागला. तुला ऐकायचंय? ऐकायचं का तुला? ऐक. मी इथे आल्यावर आवर्त वाचली, अगदी बारकाईने वाचली. त्यातली पात्र मला उथळ, पोरकट, थिल्लर, दांभिक वाटली. ती जीवन जगत नव्हती, जीवनाचं विडंबन करीत होती. जीवनाचा खरा अर्थ त्यांच्यापैकी एकालाही समजला नव्हता. मला ती सारी कळसूत्री बावल्यासारखी वाटायला लागली. पुढे लिहिणं अशक्य होतं गीता, अगदी अशक्य होतं. गीता, मी आवर्त फाडून जाळून टाकलं आहे. त्याचे शब्द ऐकता ऐकता गीता आधी रागावली होती, पण मग तिचा राग ओसरला होता. चेहऱ्यावरचा रंगही ओसरला होता. ती भयचकित, विस्फारलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत स्वतःशी सावकाश मान हलवत होते. आणि तो गप्प बसल्यावर शेवटी ती अगदी हलक्या स्वरात म्हणाली. अनिल, ही सगळी वायफळ बडबड आहे.
स्वतःवरच्या जबाबदाऱ्या तू टाळत आहेस. तुला पैसा हवा, मोठेपणा हवा, पण त्यासाठी खपायला नको आहे, कष्ट करायला नको आहेत. अनिल, मी तुला प्रथमपासून सांगत आले आहे, तू ही जागा घ्यायला नको होतीस रे, नको होतीस. इथे तुझ्या हातून काही एक काम होणार नाही. पुन्हा तो आरोप, पुन्हा पुन्हा तोच आरोप. अनिलला आता गीताचाच राग आला. त्या रागाच्या भरात तो काहीतरी जळजळीत शब्द बोलणार होता, पण अगदी शेवटच्या क्षणी त्याने स्वतःला आवरलं. गीताचं इतर म्हणणं काहीही असो, इथे आल्यापासून त्याने एक शब्दही लिहिला नव्हता. हा आरोप तर खराच होता. हा आरोप खरा होता. तो काहीच बोलला नाही. अनिल, बाहेर येतोस का? खूप दिवसात आपण कुठे गेलोच नाही रे, गीता म्हणाली. आताची चर्चा नको त्या दिशेने चालली होती. तीही अनिलला थांबवायचीच होती. हो हो, चल ना, तो आनंदाने म्हणाला. आपण इथे थांबूया आणि पुढच्या भागात बघूया ते दोघे बाहेर गेले का, पुढे काय घडलं ते निश्चित पुढच्या भागामध्ये म्हणजे दुसऱ्या भागामध्ये ऐका. संपूर्ण हा भाग ऐकल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया दुसऱ्या भागासाठी.